नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही हॉटेल मॅनेजमेंटचे सेकंड इयरचे स्टुडंट असाल, तर तुम्हाला हे माहीत असेल की हाऊसकीपिंगच्या सिलेबसमध्ये कलर व्हीलचा अभ्यास करणं हा सेकंड इयरच्या पोर्शनमध्ये आहे. तर असंच आपण आज कलर व्हीलचा थोडासा अभ्यास करूया. तर समोर जे दिसत आहे चित्र हे कलर व्हील आहे. तर कलर व्हीलमध्ये 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत: प्रायमरी कलर, सेकंडरी कलर आणि टर्शरी कलर. तर प्रायमरी कलर हे असतात RYB, म्हणजे रेड, येलो अँड ब्ल्यू. तर प्रायमरी कलर हे कोणताही कलर मिक्स न करता बनवले जातात. हे ओरिजिनल कलर असतात, येलो, रेड आणि ब्ल्यू. तर 2 प्रायमरी कलर एकत्र केले तर आपल्याला सेकंडरी कलर मिळतात. तर कलर व्हीलच्या राईट हँड साईडला बघा, येलो आणि रेड जर आपण एकत्र केलं तर आपल्याला सेकंडरी कलर मिळतो, तो आहे ऑरेंज. आणि खाली बघाल तर प्रायमरी कलर रेड आणि प्रायमरी कलर ब्ल्यू एकत्र केला तर आपल्याला सेकंडरी कलर मिळतो, तो आहे व्हायोलेट. आणि तिसऱ्या ठिकाणी बघाल तर प्रायमरी कलर ब्ल्यू आणि प्रायमरी कलर येलो एकत्र केला तर आपल्याला मिळतो सेकंडरी कलर ग्रीन. तर आपल्याला सेकंड इयरमध्ये एक्झाममध्ये किंवा आपल्या प्रॅक्टिकल्समध्ये आपल्याला कलर व्हील ड्रॉ करायला देतात. तर तुम्हाला आपले वॉटर कलर्स घेऊन जायचे आहेत. आणि सेकंडरी कलर बनवताना प्रायमरी कलर जर एक पार्ट घेतला तर दुसरा प्रायमरी कलर हा आपल्याला एक पार्टच घ्यायचा आहे, तरच आपल्याला सेकंडरी कलर हा छान मिळणार आहे. जर एक पार्ट घेतला आणि दुसरा प्रायमरी कलर 2 पार्ट घेतला किंवा कमी घेतला तर आपला सेकंडरी कलरचा रंग हा उठावदार दिसणार नाही. तर टर्शरी कलर हे कसे असतात बघा, प्रायमरी कलर आणि सेकंडरी कलर मिक्स आणि एक सेकंडरी कलर मिक्स केला आपण तर आपल्याला टर्शरी कलर. टर्शरी हा येलो आणि ऑरेंज आहे. जेव्हा येलो प्रायमरी आणि सेकंडरी ऑरेंज एकत्र केला तर टर्शरी येलो ऑरेंज. तसंच दुसरा जर आपण कलर प्रायमरी कलर रेड घेतला आणि सेकंडरी कलर ऑरेंज घेतला तर टर्शरी कलर रेड ऑरेंज मिळतो. प्रायमरी कलर रेड आणि सेकंडरी कलर व्हायोलेट घेतला तर आपल्याला टर्शरी कलर रेड व्हायोलेट मिळतो. नंतर प्रायमरी कलर ब्ल्यू आणि सेकंडरी कलर व्हायोलेट घेतला तर आपल्याला ब्ल्यू व्हायोलेट मिळतं. प्रायमरी कलर ब्ल्यू आणि सेकंडरी कलर ग्रीन घेतलं तर आपल्याला टर्शरी ब्ल्यू ग्रीन मिळतं. तशाच प्रकारे प्रायमरी कलर येलो आणि सेकंडरी कलर ग्रीन आपण एकत्र केलं तर आपल्याला येलो ग्रीन असे कलर मिळतात. तर हे कलर व्हील समजून घेण्याची गरज काय आहे, जर तुम्ही हॉटेल इंडस्ट्रीमध्ये काम करत असाल तर तुम्ही जर बघाल आपली लॉबी, रेस्टॉरंट्स, रूम्स, कॉरिडोर्स, पब्लिक एरिया हे सगळं सुंदर प्रकारे कलर कॉर्डिनेशनमध्ये असतं. रंगसंगती त्याच्या खूप छान असतात. तर हे ऑलरेडी डिझायनर्सकडनं डिझाईन करून घेतलेलं असतं. पण असे भरपूर काही इन्सिडेंट असतात जेव्हा एक्झिक्युटिव्ह हाऊसकीपर किंवा हाऊसकीपिंग मॅनेजरला ते स्वतःहून कधी डिझाईन करावे लागतात. जर काही छोटं मोठं काम असेल तर एखादा रूम आपल्याला सजवावा लागतो किंवा दिवाळी डेकोरेशन्स असतात तर रांगोळीचे कलर्स कोणते कोणते घ्यायचे म्हणजे ते उठावदार होतात. ख्रिसमस डेकोरेशन छोट्या मोठ्या प्रमाणात आपल्याला जर करायचं असेल तर आपल्याला ते कलर कॉर्डिनेशन्स कळले पाहिजे, कोणत्या कलरच्या बाजूला कोणता कलर सुंदर दिसेल, अट्रॅक्टिव्ह दिसेल. तर ह्याचं बेसिक नॉलेज आपल्याला हे जरूर असलं पाहिजे जर आपण हाऊसकीपिंगमध्ये काम करत असाल. आणि त्याचा उपयोग हा आपल्याला पुढे डेकोरेशनसाठी खूप छान दिसण्यासाठी, हॉटेलचे प्लेसेस छान करण्यासाठी आपल्याला जरूर उपयोग होतं. मोठ्या हॉटेलमध्ये दिवाळी डेकोरेशन किंवा ख्रिसमस डेकोरेशन हे बाहेर एका वेंडरला कॉन्ट्रॅक्ट देऊन केले जातात. पण ते पूर्ण थ्रूआउट द फेस्टिवल आपल्याला फक्त ते मेंटेन करायचे असतात आणि कुठेही तोडफोड व्हायला पाहिजे नाही त्या डेकोरेशनची. जर हॉटेल आपलं छोटं असेल, बजेट हॉटेल असेल तर आपल्याला स्वतःहून इनिशिएटिव्ह घेऊन डेकोरेशन्स करावे लागतात. मार्केटमध्ये जाऊन आपल्याला गोष्टी पिकअप कराव्या लागतात आणि त्या आपल्याला व्यवस्थित जागेवर मांडाव्या लागतात. तेव्हा हे कलर कॉम्बिनेशन हे खूप कामी पडतं. किंवा एखादा रूम असेल आपल्याला सजवायचा असेल, हनीमून कपल असतील तर आपण एखादं फ्लावर अरेंजमेंट बनवणार असो तर ते फ्लावरच्या रंगसंगती कशा आहेत, किती छान दिसेल, तर फिलर कोणते घ्यायचे म्हणजे मेन फुल छान दिसतील, हे सगळं आपल्याला कळण्यासाठी कलर व्हीलचा हा खूप खूप उपयोग होतो. कलर व्हील समजून घ्या आणि घरी त्याची प्रॅक्टिस करा. वॉटर कलर मिक्स करून पूर्ण एक सर्कल बनवा, त्याच्यामध्ये 12 पार्ट्स बनवा आणि वॉटर कलर मिक्स करून एकेका पार्टमध्ये तुम्ही कलर करत जावा. त्यामुळे प्रॅक्टिकल नॉलेज मिळाल्यावर तुमचं कलर स्कीम एकदम, कलर व्हील एकदम डोक्यामध्ये परफेक्ट बसेल. आणि कलर व्हील एकदा तयारी केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार असतात. ॲनालॉगस कलर स्कीम असते, कॉम्प्लिमेंटरी कलर स्कीम असते, त्याच्याबद्दलही आपण जाणून घेऊया. तर आज आपण ॲनालॉगस कलर स्कीम कशी बनवायची, कशी ड्रॉ करायची, कसे कलर त्याच्यामध्ये घालायचे ते आपण बघणार आहोत. तर त्याआधी आपण बघूया की ॲनालॉगस कलर स्कीम ही काय असते. Analogous color scheme. In color theory, analogous colors are group of colors that are next to each other on the color wheel. Red, orange and red, orange are example.
द टर्म ॲनालॉगस रेफर टू हॅविंग ॲनॉलॉजी ऑर करस्पॉन्डिंग टू समथिंग इन पर्टिक्युलर. तर आपण एकदा कलर व्हील शिकल्यावर आपले जे कलर एकमेकांच्या बाजूला आहेत, जे सिक्वेन्समध्ये आपण जे बनवले आहेत त्या सिक्वेन्समध्ये जे कलर्स आहेत त्याला म्हणतात ॲनालॉगस कलर स्कीम. तर ते सिक्वेन्स आपल्याला हलवायचे नाही आहेत. 3 प्रायमरी कलर, त्याच्यामध्ये येतो सेकंडरी कलर, आणि एक सेकंडरी कलर आणि एक प्रायमरी कलरमध्ये येतो एक टर्शरी कलर. तर त्या थीमने, त्या सिक्वेन्सनेच आपल्याला जायचं आहे. तर त्या सिक्वेन्सप्रमाणे जे कलर एकमेकांच्या बाजूला आहेत त्याला म्हणतात ॲनालॉगस कलर. तर तुम्हाला एक्झाममध्ये विचारलं जाईल की ॲनालॉगस कलर स्कीम ड्रॉ करा आणि त्याला कलर करा. तर ते आपण आता पुढे प्रॅक्टिकलद्वारे बघणार आहोत. व्यवस्थित बॉर्डर करा, एक पूर्ण गोल सर्कल करा आणि त्या सर्कलमध्ये 12 इक्वल पार्ट करा. आणि जे कलर मिक्सिंगचे पॅलेट असतात त्याच्यामध्ये ऑलरेडी कलर तुम्ही बनवून ठेवू शकता. तर पहिला बेसिक तुमचे प्रायमरी कलर करा, नंतर 2 प्रायमरी कलर एकत्र करा, एक पार्टमध्ये मिक्स करा, नंतर तुम्ही ते सेकंडरी कलर बनवा. एक प्रायमरी एक सेकंडरी मिक्स करा आणि ते तुमच्या टर्शरी कलरच्या स्लॉटमध्ये ते तुम्ही फिल करा. तर जसं तुम्हाला पिक्चरमध्ये दिसत आहे, हे आहे ॲनालॉगस कलर स्कीम. नंतर त्याला नाव वगैरे द्या आणि ते व्यवस्थित तुमच्या टीचरला प्रेझेंट करा. असेच नवीन नवीन हाऊसकीपिंग रिलेटेड टॉपिक घेऊन आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत हॅपी हाऊसकीपिंग. बाय. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.